हॅलो एव्हरीवन. तर आज आहे आमचा डे 1 ऑफ हिमाचल ट्रिप. सो आता आम्ही निघणार आहे. आमचा डे 1 नको. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे डे 1 आमच्या हिमाचल ट्रिपचा. तुम्हीच बोलून घ्या. अहो हो हॅलो. चला नमस्कार करून घ्या. सुखरूप ट्रिप झाली पाहिजे आपली. हो बघा बघा सासू सुनेचं प्रेम. तर आज आहे आमचा डे 1 मनाली ट्रिपचा आणि आमची राईड रेडी आहे. इथून आम्ही निघणार आहे आधी नागपूरसाठी. सर्वात आधी राधेश्याम दादा आणि ऋतुताईला पिक करणार आहे. तिथून आम्ही सरळ जाऊन नागपूरला. तिथून आमची फ्लाईट आहे दिल्लीसाठी. तिथून ओव्हरनाईट बस राहणार मनालीसाठी. आणि पुढील अपडेट्स व्हिडिओमध्ये पुढे दिसतीलच तुम्हाला. तर आम्ही पोहोचलेलो आहे राधेश्यामकडे आणि या ठिकाणी त्रिवा रेडी आहे. त्रिवा कुठे चाललो आपण? कुठे चाललो सांग पटकन. त्रिवा हाय कर, हाय कर, हाय कर. तर आता आम्ही राधेश्यामला आणि हो का ते तुला पिक करून निघत आहे नागपूरकडे. चला चला हो. आता काही दिसत नाही. संत श्री गजानन महाराज की जय. तर आता आम्ही थोड्याच वेळात नागपूरला पोहोचणार आहे आणि राधेश्याम आणि ऋतूचा एक फेवरेट स्पॉट आहे मोमोजचा. त्या ठिकाणी ते आम्हाला मोमोज खायला नेणार आहे. आणि मोमोजची माझी खूप हॉरिबल एक मेमरी आहे. मी लाईफमध्ये मोमोज फक्त एकदा खाल्ले होते, ते पण कसोलला. आणि पूर्ण कसोल ते दिल्लीचा रस्ता मी पूर्ण अक्षरशः वॉमिटिंग करत घालवलेला आहे. लेट सी कसा एक्सपिरियन्स राहतो यावेळेस. एक्साइटेड आहे का बायको? येस. एवढी कमी एक्साइटमेंट. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे या ठिकाणी. दहिया मोमोज म्हणून प्लेस आहे. तर बघू या ठिकाणी कसे मोमोज मिळतात. कुठले घ्यायचे तू? खूप कन्फ्युजन होत आहे या ठिकाणी. सब एक एक दे दो भैया. या ठिकाणी एवढी व्हेरायटी अवेलेबल आहे की सर्व कन्फ्युज आहे की काय घ्यायचं. शेवटी विदर्भातले लोक समोसाच घेणार असं वाटून राहिले. चला टेस्ट कर, सांगा, रिव्ह्यू द्या. कुठले आहे? दोन्ही सारखे दिसत आहे. अच्छा. चीज कॉर्न आणि चिकन. काय मला केस व्यवस्थित हा काही नाही माहीत आहे. काही नाही होत. केस व्यवस्थित नाही, थांबा, लोकांना थांबा, दिसलं थांबा. पाहिजे की तू ऍक्च्युअल मध्ये कशी दिसते. म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे हा बायको कसं वाटून राहिलं? काय करू. तर आता आम्ही निघालो आहे एअरपोर्टकडे. पण एअरपोर्टकडे जायच्या आधी आम्ही जाताना रस्त्यामध्ये कुठेतरी थांबून शॉर्मा पार्सल करून घेणार आहे. तुला आरामात. कारण मोमोज खाऊन आमची भूक जशी पाहिजे तशी झालेली नाही. त्यामुळे थोडा आणखीन काहीतरी पोटाला आधार असला पाहिजे. कोण 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 3 कोण पाहिजे. कोण खूप बेकार असतं. काय हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल असते ते. अरे आईस्क्रीम सांगितलं तुला? काय आठवत कशामुळे? कुठे चाललो आपण? कोणाच्या गावाला चाललो? आता या लोकांना आईस्क्रीम खाण्याची तलब आलेली आहे. त्यामुळे आम्हाला आणखी पुन्हा आईस्क्रीमची तलब आली आहे. थांबावं लागलं. प्रत्येकाची आपली आपली एक तलब असते. त्यांना आईस्क्रीमची तलब आली. बरं कुकी क्रंच डिलाइट. ओके मी चोको. चला अरे बाप त्रिवा सुरू झाली. खाणं सुरू झालं आहे इथे.
नाही नाही, गेट नंबर नाही आहे. झोन 2 दिलेला आहे फक्त. तर सध्या 6:45 झाले आहे आणि आता आमची फ्लाईट टेक ऑफ करणार आहे आणि इथून आम्ही दिल्लीला पोहोचू. हां, 8:45 झालं आणि इथून आमची बस आहे 11:45 ओव्हरनाईट बस आहे आणि आम्ही उद्याला पोहोचू मनालीला अराउंड 10 AM मनाली. त्या ठिकाणी आमचा सुंदरसा स्टे आहे. एक कोझी हॉटेल आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फायनली आता आम्ही पोहोचलो दिल्ली दिल्लीला एअरपोर्टवर. आणि हो अप्रॉक्सिमेटली 8:45 झाले आहेत. आता एका तासाने आपली बस आहे. एका तासाने बस नाही आहे, आता आपल्याला इथून एखादी कॅब करून 1 तास लागेल 1 जायला. तास लागेल. आपल्याला जायचं आहे मजनू का टीला अच्छा. आणि आणि मग तिथून मग आपली बस आहे रात्री 11:15 वाजता, जी उद्याला पोहोचणार सकाळी 10 वाजता. महाराष्ट्रातले मावळे शिदोरी घेऊन दिल्लीला पोहोचले. काल करतील ते. त्यावर काल करून मग बायको झालं का जेवण? आणखीन काही पाहिजे? आईस्क्रीम वगैरे? अमूलची आईस्क्रीम फॅमिली पॅक? टप पाहिजे अमूलचा? नाही काहीच नको. बरं, कॅमेरा बंद झाल्यावर सांगणार. सगळे याच बॉक्स. चला तर महाप्रसाद संपलेला आहे आमचा या ठिकाणचा. हा प्रसाद डायरेक्ट महाप्रसादच होता. तर आता निघूया कॅब बुक करून. पुढे जायचं आपल्याला मजनू का टीला. किल्ला टीला टीला मजनू का टीला. मजनू मला काय ते काय आहे? तुझं बाळ आहे की हे? काय म्हटलं त्रिवा? तुझं बाळ आहे? तुझ्या बाळाला चाक पण आहे? असं कसं बाळ आहे त्रिवा? त्रिवा तुझ्या बाळाला भूक लागली का? तर फायनली आम्ही निघालो आहे मनालीसाठी बसने. आणि आता रात्रीचे 1:15 वाजलेलं आहे. उद्या सकाळी जवळपास 12 वाजता मी मनालीला पोहोचणार. थकवा जास्त तर नाही आहे, बट थोडं दिल्लीची हवा प्रदूषित असल्यामुळे थोडाफार थकवा जाणवत आहे. तर आता यापुढचं जे काही आहे आमचा रिसॉर्ट ॲक्टिव्हिटीज, जे वेगवेगळे प्लेसेस आम्ही व्हिजिट करू येणाऱ्या 8-10 दिवसात, ते सर्व तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग्समध्ये बघायला मिळतील. तर आज आमचा डे 1 संपलेला आहे.